नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? ईशान्येकडील कोणत्या राज्यामध्ये सेला नावाचा टनेल बोगदा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी सेला बोगदा नावाचा या ठिकाणी बोगदा टनेल बांधण्यात आलेला आहे. क्लिअर? पाहूया विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? जागतिक वनीकरण दिवस वर्ल्ड फॉरेस्ट डे दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 21 मार्चला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक वनीकरण दिवस म्हणून आपण साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं 2024 ची थीम काय आहे तर लिहून घ्या, फॉरेस्ट अँड इनोव्हेशन न्यू सोल्युशन फॉर अ बेटर वर्ल्ड. अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी जागतिक वनीकरण दिवसाची. याच्याबद्दल एक दोन पॉइंट लिहून घ्या. वनांचा मानवी जीवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावरती अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता या बाबतीमध्ये लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी आणि तसेच जंगल निर्माण, संवर्धन आणि त्याचे संरक्षण याच्या उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 2012 पासून 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे, ज्याचं 2024 साठीचं या ठिकाणी थीम विषय काय आहे? फॉरेस्ट अँड इनोव्हेशन. प्रश्न क्रमांक पहिलाच हा कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट कोठे कार्यरत झालेले आहे म्हणजेच ऑपरेशनल झालेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट सुरू झालेलं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा कशा संदर्भात आहे? या ठिकाणी भारतातील प्रथम घटनेबद्दल. तर लगेच नवनवीन प्रथम घटनेवरती चर्चा करूया. जसं की सिक्कीमचे पहिले रेल्वे स्टेशनचं नाव आहे रंगपो रेल्वे स्टेशन. भारतातील पहिले AI शिक्षकाचं नाव आहे आयरिस, सुरू झालं केरळमध्ये. पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा कोणत्या राज्यामध्ये? तर पश्चिम बंगालमध्ये. स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हरियाणामध्ये. भारतामध्ये फॉर्म्युला 1 इंधन स्टॉर्म उत्पादन करणारी पहिली स्वदेशी कंपनी इंडियन ऑइल. भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन बेंगलोर या ठिकाणी. भारतातील पहिली LNG चालित बस महाराष्ट्रामध्ये. भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय नवी दिल्लीमध्ये. वेळ वितरण प्रणाली लागू करणारा पहिला देश तर आपला प्यारा भारत देश. आणि भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट सुरू झालं, ऑपरेशनल सुरू झालं अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. KK बिर्ला फाउंडेशन तर्फे 33वा सरस्वती सन्मान किंवा 33व्या सरस्वती सन्मानासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे?
3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रभा वर्मा असं त्यांचं नाव आहे. त्यांच्या रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी त्यांना या ठिकाणी 33व्या सरस्वती सन्मानाने सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोणाच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो तर के बिर्ला फाउंडेशनच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न हा कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल. तर लगेच नवनवीन पुरस्कार आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. जागतिक जल पुरस्कार 2023-24 नोएडा, केपीपी नांबियार पुरस्कार 2024 एस सोमनाथ, 33वा जी.डी. बिर्ला पुरस्कार अदिती सेंडे, ब्रिटनच्या राजाकडून मानद नाईटहुड ही पदवी देण्यात आली, बहाल करण्यात आली सुनील मित्तल यांना, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 डॉक्टर प्रदीप महाजन, फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान शेव्हलियर डे ला लिजन डे हुनूर हा देण्यात आला शशी थरूर यांना, इरास्मस प्राइज 2024 अमिताभ घोष या लेखकाला देण्यात आला, मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्कार नीता अंबानी यांना, पी.व्ही. नरसिंहराव स्मृती पुरस्कार रतनजी टाटा यांना आणि 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच तमिळनाडू राज्य सरकारने राज्यामध्ये PM श्री योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या ठिकाणी प्रश्न काय आहे? PM श्री योजना कधी सुरू झालेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2022 या वर्षी राष्ट्रीय शिक्षक दिवस नॅशनल टीचर डे या दिवशी या ठिकाणी PM श्री योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे. प्रश्न तुम्हाला पडला असेल सर मग महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे का? तर हो, नक्कीच महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळपास 846 शाळांमध्ये ही योजना, माफ करा 816 शाळांमध्ये या ठिकाणी ही योजना लागू करण्यात येणार आहे. तरी सुद्धा 2-3 पॉइंट लिहून घ्या. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर 2022 रोजी या ठिकाणी या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी PM श्री योजना लागू केली होती. आपल्या राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 816 शाळांचा या ठिकाणी विकास होणार आहे. या योजनेच्या अंतर्गत या योजनेतून शाळांना सक्षम केले जाणार आहे. खेळांच्या माध्यमातून अभ्यास आणि संशोधन यांचा मेळ साधून त्यावरती फोकस दिला जाणार आहे. शाळांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांवरती भर देऊन डिजिटल वाचनालय, खेळ विभाग आणि काळ शिक्षण याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. क्लिअर? या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5. निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यामध्ये मिशन 414 ही मोहीम हा कॅम्पेन या ठिकाणी सुरू केलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचा मेन उद्देश काय आहे? तर जास्तीत जास्त मतदार वाढवणे हा या मोहिमेचा मागचा मुख्य उद्देश आहे. दुसरा पॉइंट लिहून घ्या. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 414 मतदान केंद्रावरती 60% कमी मतदान झालं होतं. तर याच मतदान केंद्रावरती या ठिकाणी मतदान वाढवणे हा याच्या मागचा मुख्य काय आहे? तर या ठिकाणी उद्देश आहे, मेन पर्पज आहे. तर पर्याय क्रमांक डी, हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत मिशन 414 ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. हिमाचल प्रदेश बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 25 जानेवारी 1971 ला. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला, राजधानी आहे शिमला. 3 राष्ट्रीय उद्यान आहेत, ग्रेट हिमालयीन, पिन व्हॅली, सिंबलबारा आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत, पांडोह, चमेरा, नाथपा, जाकरी. 2 गोष्टी एक्स्ट्रा लिहून घ्या. 100% घरांमध्ये LPG कनेक्शन असणारे पहिले राज्य बनलं हिमाचल प्रदेश आणि पंचायत पुरस्कार 2020 चा सुद्धा हिमाचल प्रदेशला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 6. कोणत्या कंपनीने आपले नवीनतम AI गेमिंग एजंट सीमा SIMA लॉन्च केलेले आहे? 6 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुगल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. AI चा फुल फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता असं मराठीमध्ये म्हणता येईल. आणि हे जे काही गेमिंग एजंट आहे AI सीमा SIMA 100% याचा फुल फॉर्म विचारला जाणार. लिहून घ्या. स्केलेबल इन्स्ट्रक्शनल मल्टी वर्ल्ड एजंट, ज्याचं या ठिकाणी शॉर्ट फॉर्म मध्ये आहे सीमा नाव. आणि हे कोणी सुरू केलेलं आहे? लॉन्च केलेलं आहे गुगलने. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. नेपाळच्या पंतप्रधान पुष्पा कमला दहल यांनी खालीलपैकी कोणती देश पर्यटन राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे? जसंच या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हणता येईल टुरिझम कॅपिटल, बरोबर, त्या देशाच्या अंतर्गत. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पोखरा या ठिकाणाला या ठिकाणी पर्यटन राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे. कोणी? नेपाळने. नेपाळबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल, उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव, नवीन पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल,
मुख्य न्यायाधीश आहेत बिशंबर प्रसाद श्रेष्ठ, राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. भारताने मार्च 2024 मध्ये कोणत्या देशासोबत टायगर ट्रायम्फ 2024 हा जो काही युद्ध सराव होता तो या ठिकाणी आयोजित केलेला आहे, टायगर ट्रायम्फ. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमेरिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे सरावाबद्दल, तर लगेच भारतासोबत अन्य देशांचे जे काही वेगवेगळे सराव झालेले आहेत, होणार आहेत, याच्यावरती चर्चा करूया. ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत, वीर गार्डियन जिमेक्स आहे जपानसोबत, सूर्यकिरण आहे नेपाळसोबत, युद्धाभ्यास तारकस आहे अमेरिकासोबत, गरुडा शक्ती समुद्र शक्ती आहे इंडोनेशियासोबत, डस्टलिक आहे उझबेकिस्तानसोबत, फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत आणि बोंगो सागर आहे बांगलादेशासोबत. या साईडला पाहिलं तर इंद्र, अविया इंद्र नौदल आहे रशियासोबत, अजय योद्धा कोंकण, इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे युके सोबत, सायक्लॉन 1 आहे इजिप्त सोबत, नसीम अल बहर आहे ओमान सोबत, अग्नियोद्धा आहे सिंगापूर सोबत, बाल्टॉप्स आणि स्विफ्ट रिस्पॉन्स आहे नाटो देशा अंतर्गतचे सराव, मोसिदोन आहे रशिया आणि चीन दरम्यान आणि हरिमाऊ शक्ती आहे मलेशिया सोबत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. जम्मू आणि काश्मीर सरकारने अलीकडेच इतर मागासवर्गीय ओबीसी मध्ये किती नवीन जातींचा समावेश केलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, 15 वेगवेगळ्या जातींचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. त्याच्यामध्ये पहाडीसह जमातींसाठी 10% आरक्षण मंजूर केलेलं आहे. अनुसूचित जमातीसाठी एकूण आरक्षण आता 20% वाढलेले आहे. या नवीन जमाती म्हणजे कोणकोणते असणार आहेत? तर पहाडी, वांशिक गट, पडदारी जमात, कोळी आणि गड्डा ब्राह्मण या गोष्टींचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. कुठे? जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत. केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा केव्हा देण्यात आला? 31 ऑक्टोबर 2019 ला. याच दिवशी लद्दाखला सुद्धा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला. उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. 2 राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचीगाम आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कोणते मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नो युअर कॅन्डिडेट किंवा एक्झाम मध्ये तुम्हाला KYC या ठिकाणी काय म्हणता येईल अशा प्रकारचा शॉर्ट फॉर्म सुद्धा दिला जाईल. बरोबर. टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये KYC म्हणजे काय? नो युअर कस्टमर आणि या ठिकाणी काय आहे? नो युअर कॅन्डिडेट. या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कन्फ्युजन होऊ देणार नाही. या गोष्टींचा तुम्हाला या ठिकाणी कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. नो युअर कॅन्डिडेट याच्यामध्ये काय होणार आहे? तर उमेदवारांच्या गुन्हेगारी नोंदी तपासण्यासाठी मतदारांना सक्षम करण्यासाठी हे मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. नुकतेच इंडियन वेल्स WTA 1000 चे विजेतेपद झटकावणारा इगा स्विटेक कोणत्या देशाचा आहे? तर पर्याय क्रमांक बी, पोलंड देशाला बिलॉंग करतो. सोबत जगातील नंबर 1 महिला टेनिसपटू सुद्धा आहे. कोण? इगा स्विटेक. ठीक आहे. वेगवेगळ्या ग्रँड स्लॅम स्पर्धा होत असतात जसं की ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन, US याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये यांनी या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. जसं की 2022 मध्ये सेमीफायनल या ठिकाणी जिंकलेली आहे. त्याच्यानंतर 2020, 22 आणि 2023 ची जी काही फ्रेंच ओपन आहेत ते या ठिकाणी पटकावलेले आहेत. 2023 मध्ये क्वार्टर फायनल पण पोहोचलेल्या होत्या आणि 2022 मध्ये US ओपन सुद्धा या ठिकाणी पटकावलेली आहे. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. मार्च 2024 मध्ये भारतामध्ये फॉर्म्युला 4 रेसिंग कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, श्रीनगर. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या ठिकाणी भारतामध्ये फॉर्म्युला 4 रेसिंग आयोजित करण्यात आलेल्या होत्या. सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, तेलंगणाचे राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांच्या राजीनाम्याचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? रेवंत रेड्डी, गणेश कुमार, CP राधाकृष्णन की रमेश बैस? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा
आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल, तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील, त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.